90चे दशक गाजवणारी धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितची ओळख होती। माधुरी दीक्षित ही 90च्या दशकासह पुढचे काही वर्ष मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती, लोकप्रिय होती। माधुरी दीक्षित अनेकांना मोठ्या प्रमाणात आवडत होती। पण मात्र माधुरी दीक्षितचं एका व्यक्तीबरोबर अगदी प्रेम संबंध निर्माण झालेले होते। दोघा जणांना लग्न करायचं होतं, पण मात्र दोघा जणांना लग्न करता आलं नाही आणि अखेर या दोघा जणांचं लग्न तुटलं आणि लग्न तुटल्यानंतर या दोघा जणांनी वेगवेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लग्न केले। माधुरी दीक्षितचं कोण आहे प्रेम किंवा माधुरी दीक्षितवर कोणाला प्रेम झालं होतं हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका। 90चं दशक गाजवणारी धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितची ओळख आहे। माधुरी दीक्षित मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती, लोकप्रिय होती आणि अनेकांना माधुरी दीक्षित मोठ्या प्रमाणात आवडत होती। मग अनेकांना आवडत असताना एक क्रिकेटपटू असा आहे, त्या क्रिकेटपटूला सुद्धा माधुरी दीक्षित मोठ्या प्रमाणात आवडायची आणि तो माधुरी दीक्षितच्या प्रेमात सुद्धा पडला होता। ते नाव आहे ते म्हणजे अजय जडेजा याचं। अजय जडेजा हा एक क्रिकेटपटू होता, मोठा खेळाडू होता आणि तो भारतीय क्रिकेट संघाचा उपकॅप्टन म्हणजे उपकर्णधार सुद्धा राहिलेला होता। अजय जडेजा हा राजघराण्यातला होता आणि राजघराण्यातल्या असल्यामुळं त्याला पाहिजे ती गोष्ट शक्य होती आणि त्यामुळंच तो माधुरीच्या प्रेमात सुद्धा पडलेला होता आणि अजय जडेजा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होता। या दोघा जणांची खरी ओळख आणि खरी भेट एका मॅगझिन शूटच्या दरम्यान झाली आणि मॅगझिन शूट दरम्यान दोघांची ओळख झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे दोघं जण एकमेकांना डेट करू लागले, भेटू लागले, अशी सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती। या दोघा जणांना लग्न करायचं होतं आणि तसं त्यांनी त्यांच्या घरी सुद्धा सांगितलेलं होतं। आता माधुरी दीक्षित हिच्या घरचे तिला नको म्हणत होते, तर अजय जडेजाच्या घरचे जे आहेत, अजय जडेजा हे राजघराण्यातला होता, जामनगरमध्ये त्याचं राजघराणं होतं, त्या ठिकाणाहून तो आला होता। दोघा जणांना लग्न करायचं असताच त्यामध्येच अजय जडेजा हा मोठ्या प्रमाणात माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडल्यामुळं त्याचा क्रिकेटचा जो परफॉर्मन्स आहे, खेळणं आहे, ते मात्र त्याला चांगल्या पद्धतीने जमत नव्हतं, कारण की त्याचं मन मोठ्या प्रमाणात माधुरी दीक्षितमध्ये गुंतलेलं होतं असं काही जण सांगतात। मग मन इकडं गुंतल्यामुळं तिकडं त्याला चांगलं खेळता येत नव्हतं आणि याच सगळ्या दरम्यान अजय जडेजावर 2000 मध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप लागला आणि त्याच्यावर कारवाई झाली। 2000 मध्ये त्याला 5 वर्षासाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी लावली आणि मग तिथूनच अजय जडेजाचं करिअर एकदम खतम झालं, समाप्त झालं। अजय जडेजानं मग क्रिकेट खेळण्यासाठी, आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळण्यासाठी कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केली होती। 2004ला ती याचिका सुद्धा फेटाळली आणि मग अजय जडेजाला क्रिकेट खेळताच आलं नाही आणि अजय जडेजाचं निलंबन झाल्यामुळं, त्याच्यावर कारवाई झाल्यामुळं, मॅच फिक्सिंगचा आरोप लागल्यामुळं माधुरी दीक्षितच्या घरच्यांनी अजय जडेजासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि नकार दिल्यानंतर माधुरी दीक्षित थेट विदेशात गेली, अमेरिकेमध्ये जाऊन राहू लागली। मग अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिची ओळख तिथं श्रीराम नेने यांच्यासोबत झाली आणि यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर माधुरी दीक्षितने त्यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 17 डिसेंबर 1999 रोजी माधुरीनं त्यांच्यासोबत लग्न केलं, सुखाचा संसार सुरू केला। मग माधुरीचं लग्न झाल्यानंतर अजय जडेजानं सुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि डिसेंबर 2000 मध्ये अजय जडेजानं सुद्धा लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर स्वतःचा संसार सुखाचा चालू केला। तेव्हापासून ते आत्तापर्यंत अजय जडेजाचं आणि माधुरी दीक्षितचं नाव अशा पद्धतीनं जोडलं जातं की या दोघा जणांनी कशा पद्धतीनं एकमेकांवर प्रेम केलं होतं। दोघा जणांना लग्न करायचं होतं, पण मात्र लग्न होता होता राहिलं होतं। अशा पद्धतीची कहाणी अजयची आणि माधुरीची समोर येते। ज्या पद्धतीनं या दोघांच्या प्रेम कहाणीमध्ये घडलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।